जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव गावठी टोमॅटोला 150 ते 200 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे आणि संकरित व्हरायटीला साधारण 250 ते 300 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे। चांगल्या मालाला बाजारभाव चांगला आहे, परंतु सध्या मालाची गुणवत्ता खूप ढासळलेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय हा असा तिरंगा माल आहे आणि तिरंगा मालाला गिऱ्हाईक मिळत नाही। चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटोला बाजारभाव म्हणजे जी संकरित व्हरायटी आहे त्याला बाजारभाव चांगला आहे। ही जी गावठी टोमॅटो आहेत ह्या गावठी टोमॅटोला बाजारभाव 150 ते 200 रुपयाचा आहे। शेतकरी बांधवांनो, यंदाच्या सीझनमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणावे असे पैसे झाले नाही। सुरुवातीला बाजार वाढले, नंतर पडले, परत वाढले, आता बाजार डाऊन झालेले आहेत। सध्याच्या बाजारभावात होणारा खर्च देखील वसूल होत नाही। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे पैसे वेळेवर मिळत आहेत। व्यवसाय म्हणजे व्यापारी, आडतदार किंवा मार्केट कमिटीचं व्यवस्थापन या सगळ्या मंडळींचं कामकाज चांगलं असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल इकडे टोमॅटो विक्रीला आणायला असतो। सध्या उन्हाळा कडक आहे, त्यामुळे टोमॅटो पिकावर विविध रोगांचा व्हायरस वाढलेला आहे, औषध फवारणीचा खर्च वाढतोय, त्याच्यामुळे टोमॅटोची शेती आता परवडत नाही, चांगला माल राहिलेला नाही। या ठिकाणी 50-60 रुपयाला रसासाठी म्हणजे ज्यूससाठी टोमॅटोची विक्री होते, ते वाहतुकीला देखील परवडत नाही। आता या ठिकाणी पाहतोय टोमॅटोची आवक चांगल्या प्रमाणात जरी होत असली म्हणजे क्वालिटी बाकी घसरलेली आहे आणि ही क्वालिटी चांगली नसल्यामुळे बाजारभावावर परिणाम होतोय। आता आपण जर या बाजूला पाहिलं तर जी चांगल्या दर्जाची टोमॅटो आहेत त्या चांगल्या दर्जाच्या टोमॅटोला बाजारभाव देखील चांगला निश्चित मिळू शकतो। आता ही जर आपण टोमॅटो पाहिली तर ही 1 नंबर प्रतीची टोमॅटो आहेत। अशी टोमॅटो ही टोमॅटो जी आहेत ही विरांग व्हरायटीची टोमॅटो आहेत आणि याला बाजारभाव देखील चांगला मिळतोय। शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारची टोमॅटो जर मार्केटमध्ये आली तर याला 250-300 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे। एखादा वक्कल कमी जास्त होऊ शकतो, पण सरासरी 150 ते 250 रुपयाचा बाजारभाव आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक 8 ते 10 हजार होते, परंतु बहुतांशी माल खराब झालेले आहे, त्याच्यामुळे बाजारभाव देखील त्याचा परिणाम झालेला आहे। आता प्रत्यक्षात 26 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव नक्की किती मिळाला आहे आपण जरा जाणून घेऊया। गोलब साहेब, आज काय परिस्थिती नेमकी टोमॅटोची आहे? काय झालंय, मालांमध्ये तिरंग्याचं प्रमाण खूप वाढले। विरांगमध्ये जवळपास काही गाड्यांमध्ये 50% तिरंगा, 50% चांगले माल आहेत। थंडीनंतर जे उन्हाळ्यात वातावरणात बदल झाला ते पिकांना सहन नाही झाला। जवळपास 70% मालांमध्ये तिरंग्याचं प्रमाण 20% पासून 80% वाढलं। त्याच्यामुळे जे चांगले माल आहेत तेच माल चांगल्या भावात जातात। बाकी जे जवळपास 70-75% माल आहेत ते 110 पासून तो 200 अशा। एक मिनिट थांबवतो, जी संकरित टोमॅटो आहे म्हणजे असा दर्जेदार माल आहे, ह्या टोमॅटोला काय बाजार आहे? एकदम म्हणजे एकदम सुपर क्वालिटी आहे। ते माल साधारण 270-80 पासून तर 300-350 पर्यंत जातात, पण ते मालाची आवक फक्त बाजारात 5% ते 15%। बाकी सगळे माल हलके झालेत बऱ्यापैकी। त्याच्यात तिरंग्याचं प्रमाण एक गाडी पाहायला गेली 200 क्रेटची, 150 क्रेटची तर 25% मिडियम आहे, तिरंगा आहे, 10, 20, 30, 40% माल चांगले आहेत। फक्त गावठी टोमॅटोला काय बाजार आहे? गावठी टोमॅटोला पण बाजार 250 रुपयापर्यंत हायेस्ट होते। जे चांगल्या क्वालिटीचे माल ते 200 ते 250 होते। हलक्या क्वालिटीचे मिक्स माल येतात ते 150 पासून तर 200 पर्यंत होते। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचे बाजारभाव 200 ते 250 रुपयापर्यंत आहेत। अर्थात माल हलके असल्यामुळे 150-200 रुपयाचा बाजारभाव मिळतोय। अगदी 10-15% माल चांगल्या दर्जाचा येतोय। चांगल्या दर्जाच्या मालाला 250 ते 300 रुपयाचा बाजारभाव आहे, ते सुद्धा संकरित व्हरायटीला। आणि गावठी टोमॅटोला बाजारभाव 250 ते 300 रुपयाचा आहे। सध्या उन्हाळा आहे, टोमॅटो विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय, शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। व्यापारी बांधव सुद्धा चांगल्या प्रकारचा बाजारभाव देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जर माल चांगला नसेल, पुढे गिऱ्हाईक नसेल तर व्यापारी बांधव तरी काय करणार? बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्यांचं संचालक मंडळ शेतकरी बांधवांच्या हिताचा नेहमीच प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच
नारायणगावच्या ह्या टोमॅटो मार्केटमध्ये दूरवरनं शेतकरी टोमॅटो विक्रीला आणतायत. सध्या हवामान बदललंय, बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे, बाजारभाव पडलेले आहेत. शेतामध्ये लागवड केलेल्या कांद्याला बाजारभाव नाही, त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलेला आहे. सध्या आपल्या राज्याचं अधिवेशन चालू आहे. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, आपण शेतकऱ्यांसंदर्भात जरा आवाज उठवा. शेतकऱ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा खूप मोठी आहे. प्रशासन थोडंसं डळमळीत झालेलं आहे, त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याची गरज आहे. आढावा बैठक घ्या, भविष्य काळामध्ये आमसभा घेता येईल का ते बघा. शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्ही सरकारला भाग पडा. टोमॅटो मार्केटमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव गावठी टोमॅटोला 150 ते 250 रुपयापर्यंतचे आहेत. आणि जे संकरित टोमॅटो आहे त्याला सरासरी 150 ते 300, 350, एखादा वक्कल 350 रुपयांनी देखील विक्री झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो पिकाची काळजी घ्या. व्यापारी बांधव देखील बाजारभाव वाढतील यासाठी प्रयत्नशील आहेत. सुरेश वाणी, दिघा टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.